नमस्कार, मी आहे पूजा चतुर्वेदी आणि आपण पाहत आहात लोकमंच मराठी। आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातून समोर येत आहे। विधान भवन परिसरामध्ये येण्यासाठी माझे 2 कार्यकर्ते गेटवर सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबून होते। सभापतींकडे पाससाठी दिलं, पास मिळाला नाही। शेवटी मला ते आतमध्ये भेटले। त्यांनी सांगितलं की 1,500 रुपयामध्ये आम्हाला त्या पास मिळाल्या आणि आतमध्ये आलेले आहेत। तर अशा पद्धतीनं आमदारांनी पास मागितल्यानंतर 5-5, 6-6 तास संध्याकाळपर्यंत पास मिळत नाहीत आणि बाहेर जर पासचा जर बाजार होत असेल तर उद्या अतिरेकी येतील, नक्षलवादी इथं येतील, विकत घेऊन जर पास इथं यायला लागले। माझं नाही, 2-4 आमदारांचा अनुभव आहे। तुम्ही याची साक्ष लावा। साक्षीला समोरच्या कार्यकर्त्याला बोलवतो, कोणी पास दिला काय नाही ते सगळं तुम्ही शहानिशा करा। आणि अशा पद्धतीने जर विधिमंडळामध्ये जर पास विकल्या जात असेल तर अतिशय लाजिरवाणी बाब आहे। मला लाज वाटली त्या कार्यकर्त्याच्या समोर। याचे ताबडतोब तुम्ही चौकशी लावा। फिलहाल इतकेच। देश प्रदेशातील प्रत्येक छोटी मोठी बातमी पाहण्यासाठी आमचा चॅनल लोकमंच मराठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।